नको ना घासून घासते नमस्कार यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे तुम्ही नमस्कार माझा पहिलाच व्यवसाय. माझी मोठी मुलगी सारखी म्हणत होती मग आपण व्हिडिओ करू जर माझा आवाज जर बसलाय बरोबर वाटत नाहीये तर सुद्धा आता हा व्हिडिओ करण्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगते. पुढे नेहमी मी सांगते की अगं स्वयंपाक नको करू एरवी ती मागे लागलेली असते. मित्रांनो लहान आहे म्हणून तिला असं पाहत राहते. आज तर आमच्या पोरांनी काय केलेलं आहे जरा दुपारी गोळ्या खाऊन जरा झोपलेली होती. आवाज तर माझा थोडासा निघतोय. आता अजूनच बसलेला होता की आवाजच निघत नव्हता. त्या पोरी तिघी बहिणी अजिबात ऐकत नाहीत. मस्ती करतात भरपूर घरात. सारखं वरडायला लागतं मला त्यांच्या मागे. पण आजचा शेण असा आहे की तब्येत खराब असल्या कारणाने या पोरीने असं केलंय. मी बेडरूम मध्ये झोपलेले असताना बारक्या बहिणीला माझ्याकडे ठेवली आणि तिला लक्ष ठेवायला लावली की मम्मीला बाहेर यायला देऊ नको. आधी बारकी पोरगी माझ्या चांगलं लक्ष ठेवते. बहिणी येऊन इथे सांगते मम्मी झोपलेली आहे. मी उठली नाही मम्मी आता उठली. या पोरीने या चपात्या अशा लागलेल्या आहेत. भले बोर नसले तरी माझ्यासाठी खूप अनमोल आहेत त्या. किचन बसून मांडीला असायला लागली. आता मला थोडं तापवर आहे. एक भाजी घालते फोडणीला. त्यांच्या चपात्या जराशी भाजायला लागले. आणि बघ ही काय करते क्रिस्पी चोरून गोल चपाती काढते. मी 5 जणांना 5 केले. काय 5 केलं? गोल चपात्या 5 जणांना 5 केलेल्या. मम्मा मी बघा ते लागते पुले बघा तर त्यांच्या तोंडाने सांगतात कशा टाकी दाखवते. ए पाणी नको टाकू बाबू. तुम्ही म्हणाल पण की हा पोरांना काम लावतो. हे पोरांना काम मी लावण्याची काय नाही. पोर असं आहे की पुरी या त्यांच्यावरती जिम्मेदारी असली ना त्यांना काय करायचं असेल ते स्वतःहून त्यांना शिकतात. त्यांना सांगायची गरज लागत नाही आणि त्यांच्या मागे लागायची गरज लागत नाही. पहिली आपण किती म्हणतो खेडेगावात हे असते हे नेहमीच आहे. खेडेगावाच्या साईडला की पोरी 10 वर्षाची झाली की त्यांना भाकरी चपाती पुढे शिकवायला चालू करतात. तर जेवढं ते त्या वयामध्ये शिकत नाही आणि त्यांच्या मनाविरुद्ध असेल तर ते अजिबात शिकत नाही. मनाविरुद्ध नसेल तर त्या स्वतःहून कशाही बघत ते शिकतात. हे आज त्यातला सीन झाला हा एवढा. यांना कधी मी म्हणले नाही की तुम्ही स्वयंपाक करा काय करा हे शिकून घे ते शिकून कधी म्हणत नाही. म्हणते का ग तुला? हे माझं बघत यांचं हे चाललेलं आहे. तुम्हाला हा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा कमेंट सुद्धा करा. कमेंट सुद्धा तुम्हाला काय वाटलं म्हणजे हे सगळं योग्य आहे की नाही आहे. गोष्टी करून मुलं चांगले शिकतात की त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या समजुतीप्रमाणे ते स्वतःच्या हे मात्र नक्की सांगा. मुलांनी आमच्या साखरेच्या गोड चपात्या सुद्धा केलेल्या आहेत. आणि मुलाचे केली चपाती. बाबू सोड भांडी लावली मी असते. नाही सोड तू आधार येते झोप की मला पण चालली आली तर तरी पण मी देते. सोड नाही पडणार. मी उठली नाही मुलींना बाकी काय शिकवायचं आहे. मुलींना एवढं मला माहिती आहे की मुलींना
मुलीनुसार मुलीला सगळं आपलं कळतं बघा. मला कुठल्या टायमाला काय करायचं, कुठल्या टायमाला काय नाही करायचं हे मुलीला मात्र कळतं. एवढं मला माहिती काय आज बघून सुद्धा घेतलं की त्या रोज नसती का त्या रोज वरडायला होता ते आधी हे सगळं करतं. खरंच सांगायला नेमकं की तुम्हाला हा ब्लॉग्स कसा वाटला तर माझ्या अजून व्हिडिओ माझ्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटतील तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. हे झाले चपात्या खूप भाजी आमचे बाहेर करतात भाजी भाजी खाऊ नको. ए बाबू असू दे ना असू दे. हा आमच्या गावची चटणी काळा मसाला म्हणतात. आमची सासू पाठवून देते. मला असं चटणी बनवायला येत नाही म्हणून आमची सासू पाठवून देते. फक्त त्यांना सांगायला लागते किंवा चटणी संपल्या करून आपल्या हे जेव्हा गावाला जातो तेव्हा घेऊन येतात. बाहेर झालं बस बस उद्या तिकड होईल. आता आमची बाळ करते शिमला मिरचीची भाजी. तुम्हाला संध्याकाळी कळेल कसं झालं कसं नाही करू. त्यांचे पप्पा आल्याच्या घरून सांगतील तुम्हाला. मी सुद्धा सांगेल. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बघ म्हणून मीठ लागते का म्हणून मीठ लागते का मम्मी तुला आता मी क्लास दिलाय बघा मी मम्मीला क्लास नाही दिलाय. आज मम्मी आजारी म्हणून आणि काम करता क्लास नाही दिला. पप्पानी क्लास समजून सगळं समजून सांगितलंय. हे करू नका तुम्ही दोघांनी मीठ लागतंय का बघा. जमून बसू नका. मम्मीला आणि ना ही भाजी बघा आमच्या बाळांनी भाजी सांगेन तुम्हाला मी. आणि बोलले पप्पा तुलायचं नाही नुसतं मम्मीचा ऐकायचं काम करायचं. मम्मी मला मी क्लास दिले का नाही मम्मी मम्मा देख ना टेस्ट आहे बघ पडशी बाळा पाणी पिया एकूण पिया बघ ना टेस्ट करू. आया मम्मी आहे बरोबर. आया किया मम्मी मीठ लागतं का बरोबर.